शिक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे. संस्थेतील अंतर्गत वादाचा फटका विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला. 1941 साली स्थापन झालेली शाळा शिक्षकाविना. शाळा परळीतील वैद्यनाथ विद्यालयात विद्यार्थ्यांचे वर्गबंद आंदोलन. शिक्षकांच्या गैरहजेरी विरोधात संतप्त घोषणाबाजी. बीड जिल्ह्यातील परळी येथील 1941 साली स्थापन झालेल्या वैद्यनाथ विद्यालयात शिक्षकांच्या कथित सततच्या गैरहजेरीमुळे विद्यार्थ्यांनी गुरुवारी वर्गबंद आंदोलन करत शाळेच्या प्रांगणात जोरदार घोषणाबाजी केली. शिक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी शिक्षण विभागाविरोधात संताप व्यक्त केला. मिळालेल्या माहितीनुसार इयत्ता 5वी ते 10वी पर्यंत सुमारे 450 विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत आहेत. मात्र मागील काही दिवसांपासून अनेक शिक्षक नियमित अध्यापनासाठी उपस्थित राहत नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. यामुळे अभ्यासावर गंभीर परिणाम होत असल्याचं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवारात एकत्र येत वर्गबंद आंदोलन केलं आहे. तातडीनं नियमित अध्यापन सुरू करण्याची मागणी केली. संस्थेतील अंतर्गत वादाचा फटका विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बसत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. यापूर्वी मागील वर्षी या शाळेतील 41 शिक्षकांपैकी 20 ते 25 शिक्षक अतिरिक्त घोषित करण्यात आले होते. तसेच शिक्षण अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार मुख्याध्यापक पदाचा अतिरिक्त कार्यभार गट शिक्षण अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आल्याची माहिती आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीकडे शिक्षण विभागाने गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांकडून केली जाते आहे. दरम्यान या आंदोलनानंतर उपमुख्याध्यापकाने विद्यार्थ्यांशी संवाद साधत परिस्थितीबाबत माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांचे या प्रकरणी म्हणणे नोंदवण्यात आलेले आहे. या संपूर्ण प्रकरणावर शिक्षण विभागाची अधिकृत भूमिका काय असणार आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न कधी मार्गी लागणार याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. आणि या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे परळी येथून नितीन ढाकणे यांनी. पूर्वी ओमप्रकाश पडकरी. मी तुम्हाला सांगू इच्छिते की आमच्या वर्गावरती कोणते क्लास, मी 9वीची आहे, आमच्या वर्गावरती कोणते शिक्षक येत नाहीयेत. आम्ही काय करायचं? आम्हाला आता आमची पुढच्या वर्षी 10वी आहे. नंतर जर आमच्या वर्गात शिक्षक शिकवायला नाही आले तर आम्ही काय करणार? आणि आम्ही आता ह्या पुढच्या पुढच्या काळाचे आम्ही महत्वाचे सगळे आम्ही घडवणारे आहोत. तर आम्हाला वर्गात शिक्षक येत नाहीयेत, काहीच नाहीयेत. नंतर आरसीईटीचे आम्हाला सायन्स नीट शिकवत नाहीयेत. नंतर मुख्याध्यापक जे आहेत ते मुख्याध्यापक सुद्धा नीट क्लासवरती लक्ष देत नाहीयेत. आणि जे शिक्षक शाळेतून ह्या दुसऱ्या शाळेत बदली झालेत, आम्हाला चांगले शिकवणारे शिक्षक जर बदली झाले असतील तर मग हे शिक्षक आम्हाला काय शिकवणार? तर मग आमच्या सगळ्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत. आणि आम्ही आता सध्या उपोषण करत आहोत. तर मी शिक्षण अधिकाऱ्याला एवढं सांगू इच्छिते की आमच्या सगळ्या मागण्या पूर्ण करा. कारण आम्ही जर शिकलो नाही तर बाकी पुढे काय घडणार? आणि हे पण माहिती आहे की आजकाल सगळं काळ हे असं सुरू आहे की आता कसं सांगा, काळ असं सुरू आहे की सगळं शिक्षण वाढत चाललेलं आहे, नॉलेज पण वाढत चाललेलं आहे. मग आम्ही काय करणार? आम्हाला जर आता शिकवलं नाही किंवा आम्ही जर लक्ष दिलं नाही, आम्ही जर लक्ष द्यायलो आणि आम्हाला शिकवणारे जर चांगले नसतील तर आम्ही काय करणार? मग आम्हाला जर शिकवणारे शिक्षक चांगले आले तर आमचं लक्ष लागणार सगळ्या शिक्षकांकडे. तर मला एवढंच वाटतं आणि सगळ्या विद्यार्थ्यांना एवढंच वाटतं की आमचे सगळे शिक्षक अधिकारी किंवा आमच्या शिक्षकांच्या ज्या बदल्या केलेल्या आहेत ते सगळे शिक्षक वापस आलेच पाहिजेत. आणि आम्हाला जे शिकवणारे चांगले शिक्षक आहेत ते पण आम्हाला कधी चांगलं शिकवलं पाहिजे. आणि आम्हाला ते चांगलं शिकवतात. आणि एवढंच मागणं इच्छिते की आम्हाला सगळे शिक्षक आम्हाला लक्ष दिलं पाहिजे, आमच्यावर जेवढा हक्क आहे त्यांनी दाखवला पाहिजे. आणि मला एवढंच वाटतं की आमच्यावर सगळे लक्ष द्यावेत आणि आमचे सगळे शिक्षण अधिकारी पूर्ण केला पाहिजेत. धन्यवाद. माझं नाव नंदिनी वसंत कापसे. मी वजा शाळे या शाळेची विद्यार्थिनी. मी इयत्ता 10वी या वर्गात शिकते. आम्हाला कोणत्याच विषयाचे आमचे तास होत नाहीयेत. महिना झाला जसे शाळा चालू झाली आहे तसं 3च विषयाचे तास होत आहेत. आणि त्याच्यातले मराठी या विषयाचे मॅथ या विषयाचे शिक्षक आहेत. आम्हाला येत होते 2-3 दिवस आले, पण त्यांचं पूर्ण ते मराठीतून शिकवत होते. ते काहीच असं इंग्लिश मध्ये, आम्ही सेमीचे विद्यार्थी आहेत पण आम्हाला पूर्ण मराठीतून सांगत होते. आमच्या 10वीच्या बोर्डच्या पेपरला आम्ही काय लिहायचं? मग आम्ही विचारलं तर ते पूर्ण मराठीत अर्ध सांगायचे ना अर्ध ह्याच्यामध्ये. आणि सायन्सच्या टीचर शिकवायच्या पण त्या सायन्सच्या टीचर आल्या 2-3 दिवस, त्यांचं काहीच कळत नव्हतं. आणि त्यांना काय म्हणलं की पुन्हा मार्क काढतात म्हणून त्या भीतीने आम्ही गपचूप बसायचो. आणि त्याच्यानंतर टीचर आता शिकवायला शाळेत शिकवायचं सोडून त्या आहे ना फिरायला गेल्या आहेत. आणि आमचं एवढं 10वीचं महत्वाचं असून मग पुन्हा नंतर आम्ही आता उपोषणाला बसलो आहोत. पण आता तरी कुणीच नाही, शिक्षण अधिकारी काहीच घेत नाहीत. आमची परिस्थिती देखील नाहीये एवढी आम्ही पैसे लावून ट्युशन लावण्यासारखी. एवढंच बोलू इच्छिते, शिक्षण अधिकाऱ्यांना लवकर आम्हाला शिक्षक पाठवावे. माझं नाव श्रावणी हनुमानगिरी. आम्ही वैद्यनाथ विद्यालय या शाळेत शिकत आहात. आम्ही इयत्ता 10वीच्या वर्गात आहेत. 1 महिना झाला आमच्या वर्गात कोणतेही तास होत नाहीत. आम्ही खूप वाट बघितली, शिक्षण अधिकारी यावर काहीच ऍक्शन घेत नाहीत आणि उपमुख्याध्यापक तर काहीच करत नाहीत. आम्ही अर्जही लिहून दिला
आणि आम्ही उपोषणही करत आहात आणि यावर काहीच ऍक्शन घेत नाहीत आणि आमची शिक्षणाची बदली झाली त्यांच्यावर तर कोणीच आलं नाही अजून. आम्ही 1 महिना झालं काहीच आमचा इतका लॉस व्हायला. आम्ही जर फेल झाला तर याची जिम्मेदारी कोण घेणार आहे आणि आमचे असं होत नाहीत. आमची हीच मागणी आहे की लवकरात लवकर आमच्या शाळेत नवीन शिक्षक द्यावेत आणि आम्हाला मॅथचं काहीच समजत नाहीये आणि सायन्सचंही समजत नाहीये आणि ते मॅथचे शिक्षक मराठी सेमीचे नाहीयेत, ते मराठीमधून शिकवतात तेच त्यांच्यामुळे आम्हाला काहीच कळत नाहीये. आमची ही मागणी आहे की लवकरात लवकर शिक्षण अधिकाऱ्यांनी काहीतरी ऍक्शन घ्यावी.